2021 मध्ये एका देशात रात्री अचानक मिलिटरीने सत्ता ताब्यात घेतली. निवडून आलेल्या गव्हर्नमेंटला अटक केली. लोक रस्त्यावर आले, प्रोटेस्ट केलं. आर्मीने गोळ्या घातल्या आणि तो देश होता म्यानमार. आणि तिथल्या करप्शनचा चेहरा आहे युनिफॉर्ममध्ये. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. म्यानमारमध्ये मिलिटरीला तात्माडॉ असे म्हणतात. 1962 पासून आजपर्यंत यांनी देशावर जवळपास 50 वर्ष राज्य केलंय. 2015 मध्ये ओंग सॅन सू की यांनी इलेक्शन जिंकलं आणि डेमोक्रेसी आली. पण मिलिटरीने देशाचा 25% बजेट आणि सर्व महत्त्वाचे रिसोर्सेस स्वतःकडेच ठेवले. 2021 मध्ये परत कूप केला, कारण इलेक्शनमध्ये मिलिटरीच्या पार्टीला फक्त 60% वोट मिळाले. आज म्यानमारच्या मिलिटरी जनरल्सकडे देशातले सर्वात मोठे बिझनेसेस असतील, जसे की हॉटेल्स, एअरलाइन्स, बँक्स, मायनिंग. देशाचा पैसा जनरलच्या खिशात जातो. प्रोटेस्ट करणाऱ्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलं जातं, अनेकांना ठार केलं जातं. अजूनपर्यंत 10 लाखाहून जास्त रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडायला भाग पाडले गेले. जगातला सर्वात मोठा एथनिक क्लिन्झिंग पैकी एक. यातून आपण काय शिकू शकतो की जेव्हा मिलिटरी लोकांना नाही, स्वतःच्या इंटरेस्टला सर्व करते, तेव्हा देश म्यानमार बनतो. पाकिस्तान, म्यानमार, अफगाणिस्तान तिन्ही देशात मिलिटरीने सत्ता घेतलेली आहे. तिन्ही देश बुडाले. युनिफॉर्म मधला करप्शन सर्वात धोकादायक असतो, कारण त्याला कोणी क्वेश्चन विचारत नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.